व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामस्थ, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर या कायद्याच्या पावनभूमीमध्ये मास्तर बाबांच्या पुण्यभूमीमध्ये येण्याचा मला योग मिळाला, याचं श्रेय मी आपले पवार सर, सचिन पवार सर आणि कदम सरांना देतो. कारण ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला थोडीशी सेवा सांगितली की आम्हाला अशी अडचण आहे. त्यांना म्हटलं ठीक आहे, काय अडचण नाही, हे थोडंसं काम आहे आपण देऊ. आणि मला इथे येण्याचं पण मी त्यांना नाही सांगितलं होतं आधी, मी काही येत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊन टाका. त्यांचा खूप आग्रह होता आणि हा जो येतो सत्कार या शाळेच्या वतीने माझा झाला, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खास करून सचिन सर आणि कदम सर, शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, खऱ्या अर्थानं माझ्याबद्दल बरंच काही सांगितलं आणि बऱ्याच सरांनी आता सगळी माहिती दिली, म्हणजे बोलण्यासारखं मला काही ठेवलं नाही. थोडक्यात सांगतो, म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी जरी आज डॉक्टर आहे, आज जरी बऱ्यापैकी त्या भागामध्ये राहावं सर त्यांना पण माहिती माझं काम कसं आहे. जवळपास माझे वडील जे होते ते ऊसतोड कामगार होते. म्हणजे माझ्या वडिलांना सख्खे 9 भाऊ, त्यावेळेस 9 भाऊ आणि 4 आत्या, म्हणजे खूप मोठी फॅमिली, सातमान्यामध्ये सगळ्यात एक नंबरची. आणि 20 गुंठे जमीन आमच्या वाट्याला होती. माझे वडिलांनी जे आपण ऊसतोडीचं बैलगाड्याचं काम आहे ते ऊसतोडीचं काम केलंय आणि दुष्काळामध्ये भुशावरती पण काम केलंय, रावळगाव शुगर फॅक्टरीमध्ये. फक्त एक मनापासून काहीतरी इच्छा होती की आपण काहीतरी करावं आणि फक्त करायचं. कारण त्यावेळेस आपलं मला वाटायचं की आपण वडील काम करतात, आई कामाला जायची दुसऱ्या शेतामध्ये, आणि शनिवार रविवारी मी सुद्धा काम केलं. म्हणजे कांदे लावण्याचं काम असतं, शाळा करून ते पण काम केले. म्हणजे एक तुम्ही ज्या पद्धतीने शिकलात, शेवटी आमची मराठी शाळा असो किंवा हायस्कूल असो, या विद्यार्थ्यांविषयी माझ्या मनामध्ये एक तुमच्याकडे बघितल्यानंतर मला जो आनंद होतो किंवा जे माझं बालपण जे मला आठवतं ते खरंच आहे. कारण आता इंग्लिश मिडियमचे जे मुलं आहेत त्यांच्याबद्दल खूप असं काही वाटत नाही, कारण मी ज्या परिस्थितीमधून शिकलोय ते विद्यार्थी बघितल्यानंतर मला खूप आनंद होतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं पण वाटतं. मित्रांनो, आज सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित आहेत. पालक असो, शिक्षक असो, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळाले. आणि तुम्ही जर मला ठरवलं की मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही, फक्त तुमच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. अतिशय त्या काळामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून खूप दूर होते, परंतु त्यांनी फक्त मेहनत घेतली आणि समाजातल्या एक भारतरत्न देऊन गेले. आणि खऱ्या अर्थाने आपल्या हातात आहे. तुम्ही जर खऱ्या अर्थाने मेहनत केली तर तुमचं स्वप्न पुराणी कुठलीच गोष्ट अशी की फक्त मनापासून अभ्यास करा, मनाने अभ्यास करा. मला हे करायचंय तर करायचंय. मला तर हे सुद्धा माहित नव्हतं की डॉक्टर बनण्यासाठी काय करावं लागतं. मी 10वी पास झालो आणि 11वीला ऍडमिशन घेतलं, रावळगाव इंग्लिश स्कूलमध्ये घेतलं. 11वीचं माझे 7-8 महिने गेले. मी मला पाटील नाना म्हणून तिथं होते आमचे डॉक्टर प्रकाश पाटील, म्हणजे मला डॉक्टर व्हायचं. आणि तर मला आर्ट डॉक्टर होता. परत मी 1 वर्षाचा गॅप घेतला, परत 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं, केबीएसला 11वी वर्ग तिथे केलं आणि मग माझी पुढची दिशा ठरली. म्हणजे आता तसं मार्गदर्शन करणारे तुम्हाला भरपूर आहे, म्हणून एक मनापासून मेहनत करायची. आणि दुसरी गोष्ट, मी जे काम करतो, व्यसनमुक्तीचं काम करतो. आज तुम्हाला व्यसन माहिती आहे, दारू, ताडी, गांजा, भाग, म्हणजे आता दारूचं तर कॉमन झालंय. दारू पिणं ही एक प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते. म्हणजे जे आणारी लोक आहेत ते दारू पितात, तेच पितात असं नाही. जे शिकले सवरलेले लोक आहेत, जे 4-5 पैसे कमवतात, जे मोठे मोठे गाड्यांमध्ये फिरतात, ते पण दारू पितात. पण खऱ्या अर्थाने मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, दारूमुळे आपलं लिव्हर खराब होतं. म्हणजे हे लक्षात ठेवा तुमच्या भविष्यात, कारण दारू व्यसन लागण्याचं पण तुम्हाला काय सांगतो,
दारूमुळे लिव्हर खराब होतं, किडन्या खराब होतात, पैसा जातो, कटकटी होतात घरामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दारू पिणारा व्यक्ती आपलं विवेक बुद्धी आपले विचार करू शकत नाही. ही केल्यानंतर जेवढे पण क्राईम होतात, जेवढे पण गुन्हे होतात, आता तुम्ही समजा मर्डर हो, काही विनयभंगी हो, असे जे गुन्हे होतात तर 99% हे दारूच्या व्यसनामुळे होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे रोड ॲक्सिडेंट बंद होतात, तुम्ही जर बघितलं ना तर तुम्हाला ॲक्सिडेंट झाला 90% विचारलं मग पिलेला होता का? कारण जे पिलेले लोक असतात ना 10% सांगायचे पण 90% या दारूच्या व्यसनामुळेच होतात. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमचं काम करत राहा, तुम्ही किती मोठे झाला पण व्यसन कधीही लागू येऊ नका. कारण व्यसन असं असतं, तो माणूस कितीही वरती गेला तर त्याला खाली यायला वेळ लागत नाही. आणि तंबाखू गुटखा आता हे जे व्यसन आहे, आता तुम्ही सरस बघता तंबाखू खातात, लोक गुटखा खातात. आणि हे जे वय असतं ना, ज्यावेळेस आपण 17-18 वर्षाच्या आणि 25 वर्षाच्या मध्ये असतो त्याच वयामध्ये हे लागतं की आपल्याला त्या हार्मोन चेंजेस होतात, काहीतरी वेगळं करण्याची आपल्यामध्ये हे असते. त्यावेळेस आपल्याला तंबाखूचं व्यसन, गुटख्याचं व्यसन किंवा मित्र, भविष्यात तुमचा जर एखादा मित्र असता तो जर तंबाखू खात असता, गुटखा खात असता तर त्याला सांगायचं तू गुटखा सोड. आणि त्याने जर नाही सोडलं, त्याने जर व्यसन नाही सोडलं तर तुम्ही त्याला सोडायचं. कारण एखादा व्यक्ती जर दारू पित असला, एखादा माणूस गुटखा खात असला तर त्याच्या मुलाने दारू प्यावं किंवा त्याच्या मुलाने गुटखा खावं असं त्या पालकाला कधीच वाटत नाही. परंतु दारू पिणाऱ्या मित्राला असं वाटतं की माझ्या मित्राने माझ्याबरोबर एक पॅक मारावा, माझ्या मित्राने गुटखा खावा. म्हणून मला असं वाटतं मित्रांनो, मित्र घेताना पण भविष्यामध्ये निर्व्यसनी मित्र ठेवायचे आणि आपल्याला व्यसन लागणार नाही ही काळजी घ्यायची. कारण ज्याने व्यसन लावलं नाही, त्याच्यामध्ये ज्याने व्यसन लावलं नाही तो मी ह्या काळातला सगळ्यात श्रीमंत माणूस समजतो. कारण आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं. आपण ज्या आयुष्य ज्या जीवन जगतो ना ते निरोगी जीवन जगलं पाहिजे. तर गुटख्या खाण्याला तुम्ही जर दवाखान्यात बघितलं ना आता तर हजारो लोक असे की तुम्ही कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रांगाला बसले तर काय गुटखा खात होतं त्याचा कॅन्सर झाला. आता काही काही लिव्हर स्पेशलिस्ट लिव्हर दारू पिऊन लिव्हर खराब होतं. म्हणजे आपले आयुष्यभराची पुंजी आपण दवाखान्यामध्ये खर्च करतो. जे आपलं फिरण्याचं वय तिथं आपण ते 4 तास दवाखान्यामध्ये घालतो. म्हणून मला असं तुम्हाला कळकळीनं सांगायचंय की भविष्यामध्ये कुठल्याही व्यसनाला हात लावायचा नाही आणि कुणी जर करत असेल त्याच्यापासून प्रवृत्त करायचं. कारण व्यसन लागवायचं, खूप जास्त प्यायला लागायचं, मग एखाद्या व्यसन मुक्ती केंद्रात जाण्यापेक्षा त्या व्यसनाला हात लावायचा नाही. हे सगळ्यात मोठी जे त्या व्यसनावर प्रतिबंध हाच आहे. आणि दुसरी गोष्ट तर मुलांना सांगितलं तर मुलींना पण सांगतो. आता सगळा मुलींचा जमाना आहे, बरोबर आहे. आता तुम्ही जर कॉम्पिटिशन बघितली ना तर 10वी मध्ये 12वी मध्ये IAS मध्ये मुली टॉपवरती असतात. आणि जर गुणवत्ता बघितली ना 10वी 12वीची तर मुली ह्या टॉपवरतीच आहेत आजपर्यंत. तर हा मुलींचाच जमाना आहे. तर मला असं वाटतं तुम्ही तुमच्या अभ्यासावरती लक्ष द्यायचं आहे आणि आपण पूर्ण जे आपल्यामध्ये जेवढी कॅपॅसिटी तेवढी अभ्यासामध्ये करायची. आणि शासनाने पण तुम्हाला खूप सुविधा दिल्या जातात. तुम्हाला शाळेच्या म्हणा, तुम्हाला स्कूल याच्या म्हणा, बसच्या म्हणा, खूप सुविधा आहेत. त्या सुविधांचा लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या कुटुंबासाठी, आपल्या आईवडिलांसाठी म्हणजे तुम्ही असं काही काम करायचंय की आपल्या आईवडिलांना काहीतरी आपल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे की त्यांनी जे कष्ट केले ना त्यांना काहीतरी स्वाभिमान वाटलं, असं काहीतरी काम केलं पाहिजे, बरोबर आहे. आणि आपण स्वतःच्या पायावरती उभं राहण्याशिवाय तुम्ही सुद्धा लग्नाचा विचार करायचा नाही, काहीतरी करून दाखवायचं म्हणतो. लग्नाला जर पोरगा बघायला आला ना त्याला विचारतो तू किती कमवतो, हे विचारायला तुम्ही काय नाही, काही गुटखा खातो का, तंबाखू खातो का, जर दिसलं तर लगेच उठून द्यायचं, चल. म्हणजे हे ठेवायचं. कारण व्यसनी माणसाचा, माझ्याकडे जे लोक येतात ना, खूप इंजिनियर लोक असतात, डॉक्टर लोक असतात, खूप येतात. पण आता त्या बाया असतात खूप त्यांना पश्चाताप होतो की वडिलांनी चांगलं बघून दिलं परंतु आता असं आहे, ह्या व्यसनामध्ये आहे, घरात कटकट येतात, पैसा राहत नाही, याचं लिव्हर मध्ये पाणी झालंय. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे व्यसनापासून दूर राहायचंय. आणि हे तुम्हाला दुसऱ्याला पण तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे विद्यार्थी म्हणून आणि देशाचे एक नागरिक म्हणून. सर्वांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल या संस्था, या शाळेचे मुख्याध्यापक सर, सगळे शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थी मित्र, तुमच्याशी मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज परशुराम ठाकरे रागिनी घ्या.
बाकी